मात्र जे आपण सातत्याने बघतोय साहेब, इथं राजे नाही आहेत साहेब, इथं एक शकुनी मामा आहे. आयुष्य 35 वर्ष झालं या भागानं प्रेम दिलं, या शहरानं प्रेम दिलं. या शहरासाठी काय केलं याचं उत्तर त्यांच्याकडे नाही आहे. पण तो आयुष्यभर आम्ही षडयंत्र रचली आणि षडयंत्र रचून विरोधकांना नामोहरण करायचं, आपल्याच लोकांना अडकवायचं, विरोधकांना अडकवायचं आणि त्यांच्यावर दबाव ठेवून आजपर्यंत राजकारण करायचा प्रयत्न केला आणि त्याला उत्तर आज अशी जनता देते. आपण लोकसभेला बघितलं या शहरानं 74% मतदान केलं, विधानसभेला बघितलं तेवढंच मतदान विधानसभेला केलं. पण आज मी आपल्याला या निमित्तानं सांगणार आहे, ही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे. आज आपण बघतोय सांगायला मुद्दा नाही त्यांच्याकडं. या दादाला मी दादांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करेन. दादा, आपण बघितलं फलटणमध्ये काही नव्हतं, हे रस्ते नव्हते. मी जेव्हा जेव्हा घाट खाली उतरून यायचो आणि जेव्हा मी या भागात यायचो, कोळकीतनं पुढे यायचो, तेव्हा माहिती व्हायचं आता फलटण आलंय. खड्डा लागला नाही, गाडी आपटली नाही, असं कधी झालं नाही. पण मी आज आपल्याला या निमित्तानं विनंती करणार आहे, एका बाजूला विकास काम करणारे रणजित दादा आणि त्यांच्यासोबत त्यांचा बंधू आज या ठिकाणी आपण बघताय. माझी विनंती आपल्याला आहे, आज सरकार आपल्या पाठीशी आहे, आम्ही आपल्या पाठीशी आहोत. आणि खास करून मी परवा सांगून गेलो की आदरणीय देवेंद्रजींनी या शहरासाठी, या भागासाठी, या पश्चिम महाराष्ट्रासाठी जे मागितलं ते सगळं दिलंय. आणि या पलटण शहराची राहिलेली सगळी विकास कामाची लिस्ट आहे. या सगळ्या विकास कामाला न्याय देण्यासाठी मी सातत्याने दादांना सांगितलं, तुम्हा फलटणकरांना सांगतोय, या फलटण शहराचा आपल्या सगळ्यांचा वकील म्हणून आदरणीय देवेंद्रजींच्याकडे या शहराची भूमिका मांडून या शहराला न्याय देण्याची भूमिका आपण घेऊ. आज आपण बघतो शमशेरदादा एका बाजूला आहेत, एका बाजूला राजपुत्र आपण बघतो, दुसरे उमेदवार आहेत. मी माझ्या या शहराला माझी विनंती आहे आणि आपल्याला माझा प्रश्न आहे, या महाशयांना 2006 साली आपण निवडून दिलं होतं. 2006 साली निवडून दिल्यानंतर या शहरानं त्यांना कधी पाहिलं नाही हा विषय बाजूला ठेवा, या शहराची सेवा केली नाही हा विषय बाजूला ठेवा, या शहराच्या विकासासाठी प्रयत्न केले नाही हा विषय बाजूला ठेवा. पण हे महाशय अख्ख्या 5 वर्षामध्ये नगरपालिकेच्या 60 सभा होतात, त्या 60 सभेतल्या फक्त 6 सभेला उपस्थित राहिले. त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशन दाखल झालं आणि आता ते या ठिकाणी पुन्हा नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून आलेत. मी फलटणकरांना सांगतो, जर चुकून गडबड झाली होणारच नाही, पण गडबड झाली तर तुम्हाला सगळ्यांना नगराध्यक्षांना भेटायला मुंबई पुण्याला जायला लागेल. हा राजपुत्र आपल्याला इथं कधी दिसणार नाही. डिस्क्वालिफाय उपस्थित राहिला नाही म्हणून आता विकासाचे मुद्दे सांगतात. त्यांनी सांगावं फलटणमध्ये कुठला विकास झाला आणि फलटणमध्ये काय केलं. या सगळ्या विषयावर बोलणार नाही, साहेबांना बोलायचं आहे. पण मी आपल्याला या ठिकाणी सांगेन, शमशेरदादासारखा उमेदवार आपल्यासोबत आहे. शमशेरदादा असा उमेदवार आहे 24/7 आपल्यासाठी उपस्थित आहे. रात्री 1 वाजता फोन केला तर शमशेरदादा फोन उचलेल. एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला तर शमशेरदादा तडफडत त्याच्याजवळ जाईल. एखाद्याला अडचण आली तर शमशेरदादा त्यापर्यंत पोहोचेल. एखादी बहीण अडचण असली तर शमशेरदादा तिथं पोहोचेल. मला सांगा, ह्या राजपुत्राला बघणार आहे कुठं, शोधणार आहे कुठं आणि तो कसा मदत करायला तुमच्याकडे येणार आहे कुठं. तर आपल्याला माझी विनंती आहे, ही निवडणूक विकासाची आहे. कोण कुणावर टीका करतं ह्या बाजूला ठेवा, पण या फलटण शहराला सन्मान मिळवून देण्याचं काम दादा आणि रणजित दादांनी केलेलं आहे. या दादांच्या पाठीशी, या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका आपण घ्या. सातत्यानं सांगतो, या ठिकाणी साहेब अलीकडच्या कालखंडामध्ये हे महाशय आयुष्यभर सगळ्यांना त्रास दिला. आता जसे सत्ता गेली, सत्तेविना हे तडफडत आहे. जसा पाण्यातला मासा पाण्याविना तडफडतो ना, तसे हे महाशय सत्तेविना तडफडत आहेत. आयुष्यभर आम्ही संघर्ष केला, दादांनी संघर्ष केला, 15-20 वर्ष संघर्ष केला, कधी रडलो नाही. सत्तेच्या विरोधात संघर्ष केला, कधी आम्ही कंप्लेंट केल्या नाही, तक्रार केली नाही. जशी सत्ता गेली तसा हा बहादर आता एवढे रडतायत, एवढे लोकांच्या पुढे जाऊन सांगतायत, पोलीस ऐकना, तलाठी ऐकना, हे जे पेरलं तेच उगवलंय ना, आयुष्यभर हेच पेरलं ना.
पण या ठिकाणी मी एवढंच सांगतो, फलटणकरांना माझी विनंती आहे, बाकी सगळा विषय सोडून द्या. ही लढाई टीका करण्याची नाही, या फलटणच्या विकासाची आहे. आणि या विकासाच्या या लढाईमध्ये जो सर्वसामान्य माणसाचा आमचा उमेदवार आहे तो शमशेरदादा, त्याच्या पाठीशी उभे राहावा, त्याला मतदान करा. आम्ही सगळेजण ताकदीनं आपल्या पाठीशी उभे राहू, या शहराच्या विकासासाठी काम करू. कोण रडतंय, कोण काय सांगतंय याच्यामध्ये जाऊ नका. आणि ही निवडणूक भावनेची नाही, ही निवडणूक फलटणच्या विकासाची निवडणूक आहे, फलटणचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. आमच्या राजपुत्राचं पुनर्वसन कसं होणार आणि यांचं पुनर्वसन कसं होणार याच्यासाठी ही निवडणूक नाही. फलटणचं उद्याचं भविष्य आपण शमशेरदादाच्या हातामध्ये द्या. आम्ही सगळेजण शमशेरदादाच्या पाठीशी उभा आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि 2 तारखेला आपण कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून शमशेरदादाला नगराध्यक्ष करावी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे 2 आमची जुनी तारीख आली. 30 तारखेला 20 एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जयभाऊंसाठी. मैं समुंदर हूं फिर से लौट कर आऊंगा. लाडक्या बहिणींच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले ते आपल्या सर्वांचे लाडके भाऊ देवेंद्र फडणवीस बोलतात. फलटणकर